शहराकडची सारी लोक जमल्यात नाटक बघायला. थोडा वेळ लागेल सांगायला हो, थोडा वेळ लागेल समजायला. थोडा वेळ लागेल सांगायला हो, थोडा वेळ लागेल समजायला. अक्काया ताईया, दादाया मावशिया, चला चला नाटक बघायला हो, चला चला नाटक बघायला. चला चला नाटक बघायला. अहो मंडळी, चला तर मग दान करायला. अहो, दान म्हणजे नेमकं कसलं दान? अन्नदान आणि पैसा दान होय? अहो मंडळी, ते दान नाही. मग काय कन्यादान होय? अहो, हे नाही, यापेक्षाही श्रेष्ठ दान. मग काय आता आमचे काय कपडे दान करायचं होय? अरे हो तिकडे. अहो मंडळी, जागा जागा, आता तरी झोपेतून जागा. मग का तुला हे जग झोपलेलं वाटतं होय? अरे झोपलेलं नाही. हा. आपल्या भारत देशानं खूप सारे विकास केलाय, पण अजून मी मला वाटतं अवयवदान करण्यामध्ये अजून मी मागच आहे. आता अवयदान म्हणजे काय? आम्ही काय आमच्या हातपाय तोडून द्यायचं होय? अरे गप्पा हो तिकडे. ऐ. अहो मंडळी, याचं काय पण ऐकू नका. हा. थांबा, मी सांगते तुम्हाला अवयवदान म्हणजे नेमकं असतंय काय. असतंय काय? असतंय काय? चला तर मग पाहूया नेमकं अवयवदान म्हणजे असतंय काय. दान करा रे दान करा, या संदेशाचा मान करा. दान करा रे दान करा, या संदेशाचा मान करा. मित्रा, माझी एक शेवटची इच्छा आहे. शेवटची इच्छा? मी तुला काय बी होऊ देणार नाही बघ मित्रा. मित्रा, माझ्या घरच्याला सांग की मी मेल्यावर माझं अवयवदान करायला. कधी जरी मी या देशासाठी मेलो तरी माझा अंगांग परत एक बार या देशाचं कामी आला पाहिजे. हे बघ मित्रा, पहिली गोष्ट मी तुला काय बी होऊ देणार नाही, आणि काय झालंच तर मी ही गोष्ट तुझ्या घरच्यांना नक्कीच कळवेन, नक्कीच कळवेन. ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जरा याद करो कुर्बानी. मग मंडळी काय म्हणता? अहो केला का नाही विचार? करा करा, लवकर विचार करा, कारण देशाचा एक रक्षक आपला जीव जिवंतपणे ही आपल्या जीवाचा कसलाही विचार न करता या इतरांच्या स्वतःच्या जीवाची बाजी लावून इतरांचा जीव 24 तास संरक्षण करून वाचवत असतो. मग मंडळी, अहो तो सुद्धा म्हणतो मरता जिवंतपणे जरी मी या देशाच्या कामी येत असलो, पण मरता मरता ही माझ्या देहातील एक एक अंग या देशाच्या कामी आला पाहिजे. मग मंडळी काय म्हणता? अहो एक सैनिक कसा करू शकतो, तर आपणही दिलं पाहिजे एवढं. मग चला तर मग मंडळी, दान करा रे दान करा, या संदेशाचा मान करा. मान करा रे दान करा, या संदेशाचा मान करा. अहो जिवंतपणी दान करा. अहो जिवंतपणी दान करा. आणि मेल्यावरती दान करा. आणि मेल्यावरती दान करा. पारुग माझी पारुग, पिल्ल्या दिवसा दारुग. पारुग माझी पारुग, पिल्ल्या दिवसा दारुग. पारुग माझी पारुग, पिल्ल्या दिवसा दारुग. पारुग माझी पारुग, पिल्ल्या दिवसा. अरे बाबा, अरे मित्रा, तुला काय झालंय? असं काय करतोय? अरे बाबू मित्रा, माझी किडनी मित्रा. किडनी? आणि तुझ्या किडनीला काय झालं आता? मित्रा,
महिन्याखाली डॉक्टरने म्हणलं होतं काय म्हणलं होतं? की दारू पिऊ नको, तुझी एक किडनी फेल झाल्या. तरी मी दारू पिलो आणि भावा माझी दुसरी किडनी फेल झाल्या. बाबा मी तर आता शपथ घेतोय बघा. वाचवा रे. मंडळी, दारू पिऊ नका. मी पण नाही पिणार आणि मग तिनं मित्र आपण आता जीवन काय. अहो बाबा, काय झालं बाबा तुम्हाला? अरे माझी किडनी फेल झाल्या. हो बाबा, मी तुम्हाला रोज सांगत होते इतकी दारू प्यायची नाही, तरी तुम्ही माझं ऐकलं नाही. बाबा आता कसं? अरे वाचवा रे, कुणी काही वाचवा माझ्या बाबाला. वाचवू शकता तुम्ही याला. करा कोणीतरी किडनी दान आणि वाचवा याचा प्राण. अहो वाचवा याचा प्राण. वाचवू शकता तुम्ही. अहो घ्या पुढाकार आणि करा किडनी दान आणि वाचवा याचा प्राण. अहो मंडळी, हीच आजची सत्यस्थिती. आज कित्येक घरं धूम्रपान आणि मद्यपानामुळे आज कित्येक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. मग मंडळी काय म्हणता? अहो आपल्याही एखाद्या मित्राचं घर असंच उद्ध्वस्त व्हावं का? मग संगतीपेक्षा सोबती ही घातक असते म्हणतात. पण संगती आणि सोबत या चांगली ठेवली पाहिजे. आणि मला वाटतं कोणीही धूम्रपान आणि मद्यपान करणं अचूक आहे, त्यामुळे कोणीही करू नका. आणि आज एक मुलगी आपल्या बाबाच्या जीवासाठी कळवळा करत आहे. मग असं कोणीही किंवा आपल्या मुलीनं करावं असं तुम्हाला वाटतं का? मग एखाद्याचा जीव वाचवायचा असेल तर मग करा किडनी दान आणि करा अवयवदान. चला तर मग मंडळी, एखाद्याचा जीव वाचवू आणि करू अवयवदान. दान करा रे दान करा, या संदेशाचा मान करा. दान करा रे दान करा, या संदेशाचा मान करा. हॅलो, रुपलची आई बोलताय का? अहो रुपलचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय आणि डॉक्टरांनी सांगितलंय की तिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला या. कुठे आहे माझी मुलगी? काय झाले तिला? आई, तुम्ही शांत व्हा. डॉक्टरांनी सांगितलंय, ते चेक करत आहे. डॉक्टर येऊन सांगतीलच. हे बघा आई, आम्ही तुमच्या मुलीचा जीव वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि नक्कीच आम्ही अवयवदानासाठी कोणाला तरी प्रोत्साहन देऊन त्याला नक्कीच अवयवदान करण्याचा प्रयत्न करू. तर मग मंडळी काय म्हणता? केला का नाही विचार? अहो लवकर करा. आपल्या एखाद्या अवयवामुळे इतरांचा जीव वाचणार असेल तर नक्कीच अवयवदान करा. अहो समाजसेवा करायची ना तुम्हाला? मग करा ना, समाजसेवा करा आणि एखाद्याचा जीव वाचवा. मग